धारयते इति धर्म ही आपली धर्माची व्याख्या अगदी पक्की आहे. परमपवित्र भगवा ध्वज आणि भारत माता यांना वंदन करतो. सर्व पंचपीठाचे पंचाधीश्वर आणि बसवेश्वर यांना वंदन करतो. आणि तुम्ही मला ज्या विषय मांडण्यासाठी आज बोलवलं त्यासाठी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. खरं तर हा विषय ईश्वर रायण्णावरे मांडणार होते आणि तो विषय फार चांगला मांडतात, पण ऐनवेळी एक थर्ड प्लेअर म्हणजे रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून 2 दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला. हृदय आणि हृदयाच्या बाबतीतचं कुठलंही लेक्चर मी कधीही देऊ शकतो, पण अशा विषयावर असं लेक्चर देणं हे पहिल्यांदा माझ्याकडे आलेलं आहे. मी प्रयत्न करेन, तो कितपत सक्सेस होईल मला माहीत नाही, पण मला वाटतं की आपण सगळेजण आपलेच आहात, त्यामुळं समजावून घ्याल आणि त्याप्रमाणे मला जे या धर्माचं या तत्त्वज्ञानाचं जे काय सार कळालं आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीन. जेवढं जमेल तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. ज्यावेळी कुठलाही धर्माचा विषय येतो, धर्म म्हणजे काय असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी धर्माचा अर्थ असा होतो की धारयते इति धर्म, म्हणजे संस्कृतमध्ये ध्र याचा अर्थ आहे धारयते. धारयते म्हणजे धारण करणारा, रक्षण करणारा, टिकवणारा असं जे काही आहे ते सगळं धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये धर्माची ही व्याख्या विदेशी धर्मांमध्ये किंवा रिलिजन या प्रकारामध्ये जी केली जाते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने वेगळी आणि मोठी आहे. पाश्चात्यांमध्ये रिलिजन असं म्हणलं जातं. रिलिजन म्हणजे उपासना पद्धती, रिलिजन म्हणजे व्रतवाक्याला. पण ज्यावेळी आपण धर्म म्हणतो त्यावेळी हिंदू धर्माची, हिंदू संस्कृतीमधील धर्माची व्याख्या ही फार वेगळी आणि फार मोठी आहे. धर्म मातृधर्म असू शकतो, पितृधर्म असू शकतो, पत्नी धर्म असू शकतो, राष्ट्रधर्म असू शकतो, राज्यधर्म असू शकतो. म्हणजे धर्म हा फक्त काय एक उपासना पद्धती नसून ज्या ज्या गोष्टींचं आपण संरक्षण करतो, ज्या ज्या गोष्टींचं आपण रक्षण करतो, अशा प्रत्येक गोष्टीला धर्म असं म्हणलं जातं. त्यामुळे धारयते इति धर्म ही आपली धर्माची व्याख्या अगदी पक्की आहे. तर आपण हे वाक्य किंवा ह्या गोष्टी का म्हणतो, कशासाठी आपण धर्माची व्याख्या करतो? कारण वेदांमध्ये लिहिलेलं आहे सुखस्य मूलम धर्म. जर आपल्याला या आयुष्यामध्ये शाश्वत सुखाची मागणी करायची असेल, शाश्वत सुख पाहिजे असेल तर ते धर्माशिवाय शक्य नाही. जर आपण आपल्या धर्माचं आचरण केलं नाही, आपण आपल्या धर्माचं पालन केलं नाही तर आपल्याला शाश्वत सुख कधीही मिळू शकत नाही. उद्या आपण विचार करा की मी माझा मातृधर्म पाळणार नाही, आई म्हणून आपण मुलाचं संरक्षण करणार नाही, मी माझा पत्नी धर्म पाळणार नाही, पत्नी म्हणून माझ्या नवऱ्याबरोबर मी व्यवस्थित वागणार नाही, समाज धर्म म्हणून मी माझ्या समाजाबरोबर व्यवस्थित वागणार नाही, राष्ट्रधर्म म्हणून मी राष्ट्राचा कुठलाही कायदा मानणार नाही. जर असं केलं तर ह्या देशामध्ये काय होईल, या समाजात काय होईल, या जगामध्ये काय होईल याची काळजी, याचा विचार जरी आपण केला तर यालाच अनार्की असं म्हणलं जातं. म्हणजे सर्व कायद्यांचं, सर्व मूल्यांचं उल्लंघन करून जर हा समाज जगायला लागला तर सुख आपल्याला कसं प्राप्त होणार? म्हणून सुखस्य मूलम धर्म असं म्हणलं जातं. आणि म्हणून धर्माचं रक्षण आणि धर्माची काळजी करणं हे आपल्या सगळ्यांची गरज आहे. कारण आपलं सुख हे आपल्या धर्मावर अवलंबून आहे. हे याच्यापेक्षा वेगळं काही धर्माबद्दल आपण बोलू शकत नाही. धर्मामध्ये गीतेमध्ये लिहिलेलं आहे की धर्म हा धारयती प्रजा, म्हणजे धर्म हा प्रजेचं संरक्षण करतो, धर्म हा प्रजेचं रक्षण करतो, धर्म हा प्रजेला एकत्र ठेवतो. जर आपला धर्म एक नसेल, जर आपण एका ठिकाणी एका विचाराने एका सुसंगतीने आपण एकत्र नसोल तर काय होईल, तर आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे वेगळे होईल. धर्माचा विचार आपण हिंदू, जैन, बौद्ध असा न करता धर्माचा विचार आपण हा आपला सर्व समाजाचा एक धर्म असा म्हणून आपण जोपर्यंत करत नाही, आपल्या संस्कृतीचा एक धर्म म्हणून आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत धर्म हा संपूर्ण धर्म नाही. तुम्ही विचार करा, ज्यावेळी 1000-1200 वर्षापूर्वी भारत किंवा हिंदू हा अफगाणिस्तानापासून इंडोनेशियापर्यंत पसरलेला होता. ज्यावेळी मुस्लिम आक्रमण झालं 730 मध्ये, त्यावेळी आपल्यातलाच हिंदू असलेले सगळे आपले बांधव मुस्लिम झाले. ते मुस्लिम बांधव आपल्याबरोबर 1000 वर्ष राहत होते.
700 ते 1700-1800 पर्यंत. पहिल्या काही पिढ्यांमध्ये त्या मुस्लिम बांधवांना आपण हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे असं वाटत होतं. पण ज्यावेळी 1947, 1930, 1950 हा जो विषय आला, त्यावेळी त्यांना असं वाटायला लागला की आम्ही मुसलमान झालो आहोत, आमचा धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. देशाचे तुकडे झाले, पाकिस्तान झाला. त्याच्या आधी अफगाणिस्तानवाल्यांना वाटायला लागलं की आमचा धर्म वेगळा आहे, अफगाणिस्तान वेगळा झाला. नंतर खलिस्तानवादी मुवमेंट झाली. शिखांना ज्यावेळी वाटायला लागलं की शीख म्हणून आम्ही हिंदू धर्माचे भाग नाही आहेत, तर तो शीख खलिस्तान मागायला लागला. त्यामुळे ज्यावेळी धर्मापासून आपण फारकत घेतो त्यावेळी आपण समाजापासून, त्यावेळी आपण देशापासून वेगळं जातो. आणि म्हणून असं म्हणलं जातं की धर्मो धारयति प्रजाहा. त्यामुळं धर्म टिकवणं, धर्म राहणं हे राष्ट्र निर्मितीसाठी आणि समाज निर्मितीसाठी तेवढाच उपयोग आहे. हिंदू धर्माची ही व्याख्या अनादी आणि अनंत काळापासून आहे. आपला धर्म, आपली संस्कृती ही बाकीच्यांपेक्षा अतिशय वेगळी आहे. हिंदू धर्माला कुठलाही प्रकारचा एक तत्ववेदा किंवा एक प्रेषित असा कोण नाही. मोहम्मद पैगंबरांनी मुस्लिम धर्म स्थापन केला, येशू ख्रिस्तांनी ख्रिश्चन धर्म केला. हिंदू धर्म कोणी स्थापन केला असं तुम्ही विचार केला तर तुम्हाला तो आठवतो का की कुणी स्थापन केला असेल, कुठून असेल? अनादी आणि अनंत काळापासून चालत आलेला हा धर्म आहे. आपण असं मानतो की आपले वेद आणि आपली आगमं ही सगळी विष्णूच्या मुखातून किंवा शिवाच्या मुखातून निर्माण झालेली आहेत. म्हणजे प्रत्यक्ष सृष्टीने आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यालाच आपण वेद आणि आगम असं म्हणतो. हिंदू संस्कृतीमध्ये ज्यावेळी वेद आणि आगमांचा उल्लेख होतो त्यावेळी त्याच्यानंतर दर्शन येतात. म्हणजे आपल्याकडे दोन देव, एक विष्णू होता, एक शिव होता. शिवाला मानणारे शैव दर्शन, विष्णूला मानणारे वैष्णव दर्शन. आणि वैष्णव दर्शनाने मानलेलं वेद आणि आगम आणि शैव दर्शनाने मानलेलं वेद आणि आगम हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. वेद तेच आहेत, आगम तीच आहेत. वेद म्हणजे ब्रह्म तत्व, सृष्टीची उत्पत्ती याच्याबद्दल विचार करणारे ग्रंथ म्हणजे वेद. आणि हे कसं करायचं, काय करायचं, कशा प्रकारे केलं पाहिजे अशा कर्मकांडांबद्दल बोलणारे ग्रंथ म्हणजे आगम. हा आपल्याला वेद आणि आगम या दोन गोष्टीमधला फरक जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या बऱ्याच लोकांना हा फरक माहीत नाही. तर वेद जे आहेत ते त्या काळी म्हणजे ज्यावेळी आपण 10,000 वर्षापूर्वीचा वाट बघतो त्यावेळी वेद हे आहे ते फक्त त्रिवर्णांसाठी होते. वेद हे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र आणि वैश्य या 3 वर्णांसाठी होतं. आगम ही एक गोष्ट त्यावेळची एक रिव्होल्युशनरी गोष्ट होती 8-9-10,000 वर्षापूर्वीची, ज्यावेळी ते चतुर्वर्णांना, शूद्रांना सुद्धा या आगमांचा अधिकार त्यावेळी मिळाला. आता आपण त्या समानतेच्या आणि संरक्षतेच्या त्या वादामध्ये आत्ता पडायला नको. आपण 10,000 वर्षावर पूर्वीची जर आपण त्यावेळची संस्कृती बघितली तर आगमांना आपल्याला वेदांपासून असं वेगळं करता येतं. आता वैष्णव परंपरेमध्ये असं मानलं जातं की वेद हे विष्णूच्या श्वासापासून तयार झालेले आहेत आणि आगम ही त्यांच्या मुखातून आलेले आहेत. तेच शैव परंपरेमध्ये असं मानलं जातं की वेद हे शंकराच्या नेत्रापासून म्हणजे शंकराच्या डोळ्यापासून तयार झालेले आहेत आणि आगम ही विष्णूच्या शंकराच्या मुखातून तयार झालेले आहेत. असं ह्या दोन्ही वैष्णव आणि शैवमध्ये आपल्याला फरक आहे. म्हणजे हिंदू संस्कृती वेद आगम 2 दर्शनं, वैष्णव दर्शन आणि शैव दर्शन. आणि शैव दर्शनानंतर आपण येतो तो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा, जगातला सगळ्यात पहिला समतावादी धर्मसुधारक कोण असेल तर शिव आहे, महादेव आहे. वैष्णवांच्या काळामध्ये वैष्णवांच्या वैदिक धर्मामध्ये फक्त त्रिवर्णांना ज्यावेळी अधिकार होता तर महादेव शिव हा असा एक देव आहे. तो पिशाचांचा पण देव आहे, तो यक्षांचा पण देव आहे, तो राक्षसांचा पण देव आहे, तो यज्ञांचा पण देव आहे, तो देवांचा पण देव आहे. त्याला महादेव असं म्हणलं जातं. पहिला समानतावादी. आज आपण शाहू फुले आंबेडकर या गोष्टीला समानता म्हणतो, बसवांनी समानता आणली असं म्हणतो. पण जर आपण वैदिक काळामध्ये गेलो तर महादेव शिव हा पहिला देवता आहे ज्या देवतेनं या 10,000 वर्षापूर्वी समानतेचा पहिला नियम त्या काळांमध्ये आणला गेला. जो शिव म्हणेल, जो ओम नमः शिवाय म्हणेल तो सगळा माझा. महादेव हा पहिला समाज सुधारक आहे ज्यांनी महिलांना आणि पुरुषांना एक केलं. शिव आणि शक्तीचा संगम असा मानला जातो. वैष्णवांमध्ये शक्तीचा पूजा केली जात नाही,
पण शैवांमध्ये शक्तीची पूजा केली जाते, कारण शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीत, ते लिंगैक आहेत. लिंगामध्ये शिव आणि शक्ती या दोन्हीच एकत्रीकरण असतं. ज्यावेळी आपण लिंगाची पूजा ज्यावेळी करतो त्यावेळी आपण शिवाचीही पूजा करतो, त्यावेळी आपण शक्तीचीही पूजा करतो, आणि हे महादेवाचं सगळ्यात मोठं पण त्यावेळी मानलं गेलं. आणि म्हणून शैव या परंपरेमध्ये पुढं 4 सेक्ट पडले. त्यातलं एक म्हणजे पाशुपत शैव, दुसरा म्हणजे काश्मीरी शैव, तिसरा म्हणजे द्वैत शैव, आणि चौथे म्हणजे वीरशैव. म्हणजे वीरशैव परंपरा ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. शैव परंपरेमधली चौथा परंपरा म्हणजे वीरशैव परंपरा. आणि जर तात्विक दृष्ट्या जर आपण बघितलं तर ह्या वीरशैव परंपरेला शक्ती विशिष्ट द्वैत परंपरा असं म्हणलं जातं. शैवांमध्ये वेगवेगळे तत्वज्ञान आहेत, त्यातलं एक तत्वज्ञान आहे वीरशैव परंपरेमधलं शक्ती वैशिष्ट्य द्वैत तत्वज्ञान, म्हणजे वीरशैव तत्वज्ञान असं आपल्याला त्यावेळी कळतं. वीरशैवांच्या बाबतीत त्यावेळच्या यज्ञामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की विरोधरहितम शैवम वीरशैवम विदुर्बुधाहा. वीरशैव म्हणजे कोण? तर वीरशैव म्हणजे जो या समाजामध्ये कोणत्याही प्राण्याचा किंवा कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही, जो या समाजामध्ये उदात्त भावनेने सर्वांशी मिळून मिसळून वागतो, जो शिवजीव ऐक्य याच्यावर विश्वास ठेवतो, आणि याच्यामध्ये रम्मान होणारा शिवभक्त म्हणजे वीरशैव. ही वीरशैवाची साधी आणि सरळ व्याख्या. आणि ती व्याख्या आपल्याला गर्व असलं पाहिजे की ज्यावेळी आपण वीरशैव लिंगायत म्हणून जन्माला येतो त्यावेळी आपल्याला हजारो नाही 10,000 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. आपण आत्ताचे जन्मलेले नव्हेत, 1000 वर्षापूर्वीचे 1200, तर आपण अनादी काळापासून जन्मलेलो आहोत. आपलं तत्वज्ञान अनादी काळापासून अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये कितीतरी फरक पडत गेला, कितीतरी त्याच्यामध्ये सुधारणा झाली. आता आपण नवीन काही गोष्टी ऐकतो की वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे आहेत, लिंगायत हे वीरशैवापासून वेगळे आहेत. आता याचं उदाहरण जर आपण बघायला गेलो तर बसवानांच्या आधीच्या किंवा बसवानानंतरच्या कुठल्याही बसवानांच्या आधी आणि बसवानांच्या नंतर 200 वर्ष कुठल्याही धर्मामध्ये लिंगायत हा शब्द नाही आहे. सगळीकडे वीरशैव हा शब्द आहे. कुठल्याही त्याच्यामध्ये लिंगायत शब्द आला नाही. आता आपण ज्यावेळी वारकरी म्हणतो ते काय असतात? वारकरी म्हणजे त्यांचा पंथ, त्यांचा आला तो वैष्णव, आणि तो माळ घालतो म्हणून तो वारकरी. वैष्णव हा वारकरी का असतो? तर तो माळ घालतो म्हणून वारकरी. तसं वीरशैवाला लिंगायत का म्हणलं गेलं तर इष्टलिंग जो धारण करतो तो लिंगायत. आयत हा फारसी शब्द आहे, जो धारण करतो, लिंग धारण करणारा म्हणजे लिंगायत. त्यामुळं आता एखाद्याचं नाव रावसाहेब पाटील आहे आणि त्याला आडनावानं पिंटू म्हणतात, तर रावसाहेब पाटील आणि पिंटू पाटील हे 2 वेगळे आहेत असं म्हणण्यासारखा मोठा जावई शोध लावला आजकालच्या लोकांनी लावलेला आहे. त्यांनी ही परंपरा, त्यांनी हा इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे अर्ध्या हेळकुंडाने पिवळे होऊन आपण आज हा वेगळा धर्म म्हणायला गेलो तर तो इतिहासाच्या कुठल्याही भागात आणि तो इतिहासाच्या कुठल्याही परिणामात बसत नाही. त्यामुळे आपण जे हे करतो त्याच्या आधी आपण हा इतिहास सगळा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता वीरशैवांमध्ये काय आहे तर आपल्यामध्ये एक आचार्य परंपरा आहे. तर वीरशैवांची पहिली परंपरा ही आचार्य परंपरा. मग त्या आचार्य परंपरेमध्ये 2 प्रकारचे आचार्य सांगितलेले आहेत. एक पंचाचार्य मठ आहेत आणि एक विरक्त मठ आहेत. हे 2 वेगळे सेक्ट आहेत आपल्यामध्ये. तर हेही समजून घेऊया. आपल्याकडे बऱ्याच लोकांना यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, मलाही माहीत नव्हत्या. या वाचल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मला कळाल्या. तर पंचाचार्य मठ आणि विरक्त मठ हे 2 गुरुपरंपरा आपल्याकडे आहेत. पंचाचार्य मठांना 5 शिवगण असं म्हणलं जातं. तर पंचाचार्य मठाची संस्कृती काय आहे की ज्यावेळी आपली मान्यता अशी आहे की शिवाच्या मुखातून ज्यावेळी आगमांचं दर्शन ह्या संसाराला झालं त्यावेळी ते आगमाचं दर्शन ज्या 5 गणांनी शिवगणांनी घेतलं त्या 5 शिवगणांना पहिले 5 वीरशैव पंचाचार्य असं म्हणलं जातं. म्हणजे ही परंपरा 10,000 वर्षापूर्वी ज्यावेळी शिवानी स्वतःच्या मुखातून आगम ही समाजाला, मनुष्याला धर्म काय आहे तो सांगितला, त्यावेळी ऐकणारे ते 5 जण म्हणजे ते शिवगण, म्हणजे ते पंचाचार्य, असं ती परंपरेमध्ये आपली ही मान्यता आहे. तर या परंपरेमध्ये 5 शिवगण म्हणजे प्रत्येक युगामध्ये हे 5 जण येतात
ही पंचपीठं स्थापन करतात आणि या पंचपीठातून धर्म पूर्ण समाजाला सांगतात. ही वीरशैव आचार्यांची परंपरा आहे. तर मग याच्यामुळं 5 कुठले कुठले आहेत आपल्याकडं, तर एक रंभापुरी मठ आहे, जो पहिले जे शिवगण आहेत, म्हणजे जे सगळ्यात पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा या धर्माच्या संस्थापनेच्या वेळी तर त्यांना रेवणसिद्ध असं म्हणलं जातं. तर त्यांनी साठलेला मठ म्हणजे रंभापुरी मठ. दुसरं कोण आहे तर मरुळ आराध्या. तर मरुळ आराध्याने स्थापलेला मठ म्हणजे उज्जैन मठ. तिसरे कोण आहे तर एकोराम आराध्या. त्यांनी स्थापलेला मठ म्हणजे केदारपीठ, ज्याला आपण विरक्त मठ असंही म्हणतो. चौथे आहे ते पंडिताराध्य. त्यांनी स्थापलेला मठ म्हणजे श्रीशैल मठ. आणि 5वे आहे ते विश्वाराध्य. त्यांनी स्थापलेला मठ म्हणजे काशीपीठ म्हणजे ज्ञानपीठ. अशी 5 पीठं 8, 9, 10 हजार वर्षापूर्वी या शिवगणांनी शिवाच्या मुखातून ज्यावेळी आगमं ऐकली त्यावेळी त्यांनी ही मठ त्यावेळी स्थापन केली आणि त्याच्यातून त्यांनी आपल्या धर्माचा, आपल्या तत्वज्ञानाचा प्रसार पुढं चालू ठेवला. या मठांना, या आचार्य परंपरांना पंचाचार्य आचार्य परंपरा असं म्हणलं जातं. दुसरी आचार्य परंपरा आहे ती विरक्त मठाची परंपरा आहे. तर विरक्त मठाचं काय आहे की ज्यावेळी 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी वीरशैव धर्माचं पुनरुत्पादन केलं, ज्यावेळी धर्म पूर्णपणे कर्मकांडांमध्ये बुडला होता, ज्यावेळी धर्माला 8000 वर्षाच्या त्याच कर्मकांडामुळे ग्लानी आली होती, त्यावेळी वीरशैव धर्माचं पुनरुत्पादन करणारे फार मोठे समाजसेवक, एक मोठा बंडखोर, एक मोठा महात्मा बसवेश्वर ज्यावेळी होऊन गेला, त्यावेळी त्यांनी ह्या कर्मकांडांच्या पीठांपासून वेगळं पीठ जे स्थापन केलं त्या पीठाला म्हणायचं विरक्त पीठ. तर पहिलं विरक्त पीठ हे आलमप्रभूंच्या नेतृत्वाखाली बसव कल्याणमध्ये बसवेश्वर आणि इतर शिवशरणांनी मिळून स्थापन केलेलं मठ आहे. त्या पीठानं म्हणायचं विरक्त पीठ. आणि त्या विरक्त पीठापासून परत वेगवेगळी परंपरा चालू झाली आणि त्याच्यामध्ये 5 पोटभेद आहेत. विरक्त मठाचे 5 पोटभेद कुठले कुठले आहेत तर मुरगा मठ, चिलाक मठ, कुमार मठ, केंपात मठ आणि संपादनेय मठ. हे 5 विरक्त मठाचे सेक्ट आहेत. हे पंचाचार्यांचे हे 5 मठ आहेत आणि या सगळ्या मठांनी आपलं जाळं हे भारतातल्या विविध भागांमध्ये पसरून धर्मप्रसाराचं काम केलं. दोन्ही मठांचं तत्वज्ञान हे एकच आहे. दोन्ही मठांची शिकवण ही एकच आहे. दोन्ही मठांमध्ये विरक्त मठाला शून्य सिंहासन असं म्हणलं जातं, तर बाकीच्यांना 5 वेगवेगळी, पंचदिशांना वेगवेगळी 5 नावं आहेत. याला म्हणायचं पंचाक्षरी मठ आणि याला म्हणायचं विरक्त मठ. हे आपल्याला ह्या 2 मठांमधला फरक माहीत असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही वीरशैव लिंगायत या सेक्टमधलेच किंवा या समाजामधलेच आहेत. आता आपल्याकडे काही वीरशैव म्हणून आपली काही तत्वज्ञान आहेत. जी तत्वज्ञान वीरशैव मठ का स्थापन झालं हे जर आपल्याला कळालं, वीरशैव तत्वज्ञान का आलं हे जर कळालं, तर ते तत्वज्ञान समजणं आपल्याला सोपं होईल. ज्यावेळी वैदिक धर्म होता, हिंदू धर्म, वैदिक धर्म असा ज्यावेळी चालू आहे, त्यावेळी तिथे कर्मकांड आहेत. वैष्णवांमध्ये कर्मकांड आहेत. कर्मकांडांमध्ये काय आहे की तुम्हाला देवाकडे जर पोचायचं असेल तर तुम्हाला यज्ञ करावा लागतो. तुम्हाला देवाकडे पोचायचं असेल तर तुम्हाला पुरोहित लागतो. तो पुरोहित तुमचा हात धरतो, यज्ञामध्ये येणारी देवता तुमचे हात धरते आणि मग देवता तुम्हाला प्रसन्न होते आणि मग देवता तुम्हाला तुमचं तत्वज्ञान सांगते किंवा तुम्हाला ती प्रसन्न होते आणि तुम्हाला मदत करते. हे एक आलं. वीरशैव तत्वाने असं सिद्ध केलं किंवा असं म्हणलं की मला माझा देव मिळवण्यासाठी पुरोहितांची काय गरज, मला माझा धर्म मिळवण्यासाठी यज्ञाची काय गरज. यज्ञ करून मी 10 पशु 100 पशूंना बळी द्यायचं, त्या पशूंना मारायचं, त्यातनं प्रसन्न झालेली देवता मला नको आहे. हे आज आपल्याला जरी सोपं वाटत असेल तरी 10,000 वर्षापूर्वी ही एक आधुनिक आणि अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना होती, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये बंडखोर किंवा चळवळ किंवा समाज सुधारण्याची गोष्ट म्हणतो. वीरशैव धर्माने, वीरशैव तत्वज्ञानाने हे काम 10,000 वर्षापूर्वी केलेलं आहे की मला पुरोहिताची गरज नाही आहे, मला यज्ञाची गरज नाही आहे, मी माझा देव स्वतः शोधू शकतो. त्यांनी देहाला जीव असं म्हणलं आणि महादेवाला शिव असं म्हणलं. आणि जीव शिव ऐक्य हे साधन करण्यासाठी जे काही मार्ग सांगितले ते सगळे मार्ग म्हणजे वीरशैव तत्वज्ञानामधले मार्ग. त्याच्यामध्ये आपल्याला कोणी मेडिएटर लागत नाही. आपण आपल्या देवाकडं सरळ पोचू शकतो कुठलाही मेडिएटर शिवाय. त्याला म्हणायचं जीव शिव ऐक्य. तर याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्यात की हे जर पोचायचं असेल, जीवाला शिवापर्यंत पोचायचं असेल तर ही मोठी तपस्या आहे. कित्येक जन्मांची
तपस्या आहे, कित्येक जन्म आपल्याला हा प्रवास करायचा आहे. तर ह्या कित्येक जन्माच्या प्रवासामध्ये आपल्याला बरीचशी विघ्न येतात. अशा प्रत्येक जन्माच्या प्रवासामध्ये आपल्याला बरेच लोक अडथळा करतात. तर याच्यासाठी अडथळ्यांसाठी आपलं रक्षण करणारे अष्टावरण असं एक तत्वज्ञान वीरशैवामध्ये सांगितलं गेलं. तर आपल्याला हे जर वीरशैव तत्वज्ञानामध्ये जीवाला जर शिवापर्यंत पोचायचं असेल तर अष्टावरण म्हणजे काय, तर ही 8 कवच आहेत, हे 8 रक्षक आहेत जे आपल्याला आपल्या धर्माला आपल्याला जीवाला रक्षण करून शिवापर्यंत पोचत घेण्याचा हा शॉर्टकट आहे, हा इझी मार्ग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मदत करू शकतो. तर सगळ्यात पहिला या अष्टावरणामधला भाग कुठला, तर श्री गुरु म्हणजे गुरु. वीरशैव धर्मामध्ये वीरशैव संप्रदायामध्ये अशी एक संकल्पना आहे की मोक्षापर्यंत मिळवण्यासाठी आपल्याला एक गुरु लागतो. प्रत्येक कुळाचा एकच गुरु असावा, त्या गुरुनी आपल्याला दीक्षा दिलेली असावी, त्या गुरुनी आपल्याला मंत्र दिला असावा आणि त्या गुरुच्या दीक्षाचा, त्या गुरुच्या मंत्राच्या, त्या गुरुच्या साह्याने आपण आपला जीवापासून शिवापर्यंतचा प्रवास हा सुलभतेने करू शकतो. ते म्हणजे पहिलं अष्टावरणामधलं पहिलं आवरण म्हणजे गुरु. दुसरं आवरण म्हणजे लिंग. आपण जे आपलं लिंग आपल्या बरोबर ठेवतो तो लिंग म्हणजे हे आपलं दुसरं आवरण, हा म्हणजे आपला दुसरा रक्षक. ह्या लिंगाचे 3 प्रकार असतात. आपल्याला माहीत असलेलं सगळ्यात चांगलं सगळ्यात जवळचं म्हणजे इष्टलिंग. इष्टलिंगाचा संबंध हा देहाशी आहे. इष्टलिंग हे आपल्याला गुरुकडून मिळतं. इष्टलिंग एखाद्या स्फटिकापासून किंवा एखाद्या डोंगराच्या खडकापासून केलेलं असतं. त्याच्या आतमध्ये छोटीशी शिवलिंग असतं आणि त्याच्यावरती आपल्याला इष्टलिंगाचं आवरण असतं. आता ह्या इष्टलिंगाची मजा अशी आहे की इष्टलिंग ज्यावेळी मुसलमान आक्रमणाच्या आधी ज्यावेळी आपण उत्खननामध्ये इष्टलिंग बघतो तर त्या इष्टलिंगाचं वरचं आवरण जे आहे ते आवरण मोदकाच्या आकाराचं आहे, डमरूच्या आकाराचं आहे. ते वीरशैवानी डोक्याला बांधलेलं आहे, कमरेला बांधलेलं आहे, दंडाला बांधलेलं आहे, या सगळीकडे बांधलेलं आहे. पण मुसलमान आक्रमणानंतर आपला धर्म वाचवण्यासाठी आपल्या लोकांनी काय केलं की ते जे इष्टलिंग आहे त्याचं जे वरचं आवरण आहे ते जर तुम्ही आता गुणगडगी म्हणजे आपण म्हणतो ते आवरण जर बघितलं तर ते मशिदीच्या वरच्या टोपीसारखं असतं. जे मशिदीला जसं वरचा घुमट असतो ना तसा आपला तो लिंगाचा घुमट असतो. का, तर मुसलमान आक्रमणामध्ये आपलं लिंग आतमध्ये असावं. मुसलमानांनी आपल्यावर धर्म बदल करा, धर्म चेंज करा म्हणून मागं लागू नये. एक वाचण्याचा प्रकार म्हणजे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मला माझ्या वाचनामध्ये याच्यामध्ये आली आणि मला ते एवढे वर्ष ते लिंग बघतोय पण मला ते कधी स्ट्राईक झालं नाही. पण ते बघितल्यावर मला स्ट्राईक झालं की खरंच त्याचा आकार हा मशिदीच्या घुमटासारखा आहे म्हणून. तर त्या भागाला इष्टलिंग हे आपल्या देहाशी रिलेटेड आहे. इष्टलिंगानंतर दुसरं लिंग आहे ते प्राणलिंग आहे. प्राणलिंगाचा संबंध हा जीवाच्या संबंधात आहे, हा देहाच्या संबंधात नाही. तर देहामध्ये जे मन असतं त्या मनाच्या संबंधात असणारं लिंग म्हणजे प्राणलिंग. ते इष्टलिंगासारखं कोणी आपल्याला देता येत नाही. तर ते प्राणलिंग आपल्याला आपल्या मनाने आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये, डोळ्यामध्ये घेऊन डोळे बंद करून ते बघावं लागतं. आणि प्राणलिंग हे योगाभ्यासाशिवाय आपल्याला जमत नाही. सारखा योगाभ्यास, ध्यान, मनन केलं तरच आपल्याला प्राणलिंगाची प्रतिष्ठापना आपल्या डोळ्यासमोर करता येते. आणि तिसरं लिंग जे आहे ते आहे भावलिंग. आणि भावलिंगाचा जो संबंध आहे तो आत्म्याशी आहे. भावलिंग हे मोक्ष मिळण्याचं स्थान आहे. भावलिंगशी एकरूप होणं म्हणजे जीवाच्या शिवाचा ऐक्याचं स्वरूप आहे, त्याला म्हणायचं भावलिंग. म्हणून इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग असे 3 लिंगाचे आपले प्रकार आहेत. आणि लिंग सामरस्य हे वीरशैव धर्माचं शेवटचं टोक आहे. त्या लिंगाशी सामरस्य होऊन जावं. तो लिंग, तो देह, तो महादेव आणि मी वेगळा नाही तर मी एकच आहे. द्वैत नाही तर आम्ही एकच आहे. आमच्यामध्ये 2 वेगळे वेगळे भाग नाही आहे तर मी आणि तो एकच आहे. या तत्वज्ञानापर्यंत जाण्याचं काम म्हणजे वीरशैव लिंगाचं काम. आता हे 2 महत्वाचे आवरण झाले अष्टावरणामधले. त्याच्यानंतर आला जंगम. जंगम म्हणजे असा पुरुष, असा माणूस, अशी स्त्री की ज्यांनी पूर्ण शास्त्र वाचलेले आहेत. आपण एखादी वाट चालताना आपल्याला गुरुनी सांगितले की त्या भागापर्यंत जा, तू तर जा. पण वाटेत चालताना आपल्याला एक कोणतरी सहचारी लागतो, कोणतरी आपल्याला मार्ग सांगणारा लागतो, ज्याला तो मार्ग माहीत आहे, जो आपल्याला बाकीच्या गोष्टींपासून रक्षण करणारा लागतो. तो म्हणजे जंगम.
चौथी म्हणजे विभूती. जे आपण विभूती लावतो, जे आपण भस्म लावतो, ते भस्म आणि ती विभूती म्हणजे साक्षात महादेवाच्या भस्माचं स्वरूप म्हणून आपण ती विभूती लावतो. नंतर आलं रुद्राक्ष, नंतर पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्र नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, आणि मग पादोदक आणि प्रसाद. म्हणजे पादोदक म्हणजे गुरुचं पाद पूजन करून मिळणारं पादोदक, आणि नंतर जो प्रसाद आपल्याला मिळतो. तर या आवरणांना, या 8 गोष्टींना अष्टावरण असं म्हणलेलं आहे. आणि या अष्टावरणाच्या सहाय्याने आपण आपला जो जीवाचा आणि शिवाचा मार्गक्रम आहे तो आपण करत राहतो. दुसरं तत्वज्ञान आहे, त्याला आपण पंचाचार म्हणतो. वीरशैव धर्मामध्ये हे एक वेगळं तत्वज्ञान मांडलं गेलेलं आहे, त्याला आपण पंचाचार म्हणतो. आणि हे पंचाचार तत्वज्ञान तेही 8-10 हजार वर्षापूर्वी मांडलेलं तत्वज्ञान आहे. तर काय आहेत हे पंचाचार, हे 5 आचार? तर एक आहे शिवाचार. शिवाचार म्हणजे एक देवाची भक्ती, शिवभक्ती. माझा देव हा महादेव आणि शिव हाच आहे. मी बाकीच्या कुठल्या देवांचं मनन चिंतन करत नाही. जरी सगळे देव एक असले तरी माझ्यासाठी दिसणारा प्रत्यक्ष देव हा महादेव एकटाच आहे. तो झाला शिवाचार. दुसरा झाला लिंगाचार. लिंगाचार म्हणजे जे इष्टलिंग मी धारण केलेलं आहे, जे प्राणलिंग, जे भावलिंग माझ्या डोळ्यासमोर आहे, त्या लिंगाबरोबर मी एकत्र असणं, त्या लिंगाशी मी समरस होऊन जाणं म्हणजे लिंगाचार. आपण असं म्हणतो की प्रत्येक लिंगायत पुरुष किंवा स्त्री ही स्वतःला सती समजते, आणि आपला पती म्हणजे आपला महादेव किंवा आपला लिंग, त्याला सतीपती भाव असं म्हणलं जातं. आणि या सतीपती भावामध्ये सतीनी पतीशी एकरूप होऊन जाणं म्हणजे लिंगाचार. तिसरा आहे तो सदाचार. प्रत्येक वीरशैव लिंगायत हा प्रामाणिक असलाच पाहिजे. आपलं प्रत्येक काम त्यांनी प्रामाणिकपणाने केलं पाहिजे, तो आहे सदाचार. चौथा आहे तो भृत्याचार. म्हणजे मी या सर्व शिवभक्तांचा सेवक आहे, मी यांचा राजा आहे, मी यांचा नेता आहे, मी यांच्यापेक्षा मोठा आहे अशी भावना न ठेवता मी या सर्वांचा सेवक आहे, मी या सर्वांची सेवा करतो, असा निर्मळ भाव ज्यावेळी मनात येतो, सेवेचा भाव ज्यावेळी मनावर येतो, भक्तीचा भाव ज्यावेळी मनावर येतो, त्यावेळी आपण त्या आचाराकडं, त्या मोक्षाकडं लवकर पोचू शकतो. आणि प्रसंगी गणाचारही आपल्या धर्मामध्ये सांगितलेला आहे. आणि गणाचार म्हणजे जर आपल्या धर्मावर कुणी आक्रमण करत असेल, जर आपला धर्म कुणी संपवत असेल, कोण आपल्या धर्मावर जर नष्ट होत असेल, तर त्याच्या विरुद्ध शस्त्र घेऊन उभं राहणं म्हणजे गणाचार, जे बसवण्णाने केलं 1012व्या शतकामध्ये. त्यामुळं वीरशैव धर्म हा पूर्ण धर्म आहे. या धर्मामध्ये शिवभक्तीपासून गणाचारापर्यंतचा प्रत्येक भाग जो धर्म म्हणून आचरण करण्याचा आहे तो प्रत्येकाला सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर येतो तो षटस्थळ सिद्धांत. षटस्थळ सिद्धांत हा अतिशय युनिक ज्याला म्हणता येईल, की षटस्थळ सिद्धांत म्हणजे काय, की 6 स्थळं आहेत. स्थळ म्हणजे काय, की जागा आहेत, ज्या जागेमधून जीवाला शिवापर्यंतचा प्रवास करायचा आहे. आता कसं आहे की आपल्याला एखाद्या जागेत जायचं आहे, जर त्याला सांगितलं नाही की तुम्ही म्हैसाळपासून बेळगावला जाताना अथनी मार्गे, कागवाड मार्गे, संकेश्वर मार्गे असा फेरा मारून तुम्ही बेळगावला जावा, असं जर सांगितलं नाही तर माणूस रोड हुडकत बसणार, त्याला कळणार नाही कसं जायचं, कुठं जायचं, कसं जायचंय. म्हणून त्यांनी आपल्याला, आपल्या धर्माचार्यांनी कित्येक वर्षापूर्वी आपल्याला 6 स्थळं सांगितली, की ज्या मार्गाला आपल्याला जायचं आहे त्या मार्गापर्यंत जायचं कसं. तर सगळ्यात पहिलं स्थळ आहे ते भक्त स्थळ आहे, जे मार्गावर आपण आता आहोत किंवा होणार आहोत. आपल्या मनामध्ये भक्ती आहे, आपल्या मनामध्ये मोक्षाला प्राप्त करण्याची आसुया प्राप्त झालेली आहे, आपण देवाचे धर्माचे सगळे आचार करतो, त्या स्थळावर असणं म्हणजे भक्त स्थळ आहे, जिथं आपण आज आहे. भक्त स्थळाच्या पुढचं स्थळ आहे ते माहेश्वर स्थळ आहे. माहेश्वर स्थळ म्हणजे हा भक्त ज्यावेळी दान धर्म करावा लागतो, परस्त्री, परधर्म, धनापासून लांब जातो, फक्त स्वतःचा आणि शिवाचा विचार करायला जातो, ते म्हणजे माहेश्वर स्थळ. त्याच्या पुढे जाऊन आपण प्रसाद स्थळाला जातो, म्हणजे स्वतः काही जेवण करत नाही, स्वतः काही पिकवत नाही, तर जे काही बाकीच्यांनी दिलेलं आहे त्याच्याकडे मागून खातो, स्वतःचं असं काही अस्तित्व टिकवत नाही, तो आहे प्रसाद स्थळ. त्यानंतर येतं ते प्राणलिंग स्थळ. प्राणलिंग स्थळामध्ये सुख दुःख त्या भक्ताला सगळी एकच आहेत, त्याला सगळीकडे समान दिसतात. सुखाचं फार काय आनंद नाही, दुःखाचं फार काही दुःख नाही. या स्थळापर्यंत पोचलो की आपण प्राणलिंग स्थळाला पोचतो. त्याच्या पुढचं स्थळ हे शरणस्थळ, आणि शरणस्थळामध्ये आपण संन्याशी होतो. आणि सगळ्यात शेवटचं जिथं जीव हा शिवाशी मिसळून जातो ते म्हणजे ऐक्यस्थळ.
तर या षटस्थळांमधून आपल्याला वीरशैव धर्मामध्ये भक्तस्थळापासून ऐक्यस्थळापर्यंत कसं जायचं हा सगळ्याचा सगळा मार्ग आपल्याला आधीपासून सांगून ठेवलेला आहे, जो फक्त आपल्याला माहीत नाही आहे आणि आपण विसरलोय आणि तो आपण बाकीच्या ठिकाणी हुडकतोय, जे आपल्या धर्मात, आपल्या पुस्तकात, आपल्या परंपरेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ही षटस्थळ प्राप्त करण्यासाठी अजून शेवटचा एक विचारधारा आणि एक तत्वज्ञान सांगितलंय, त्याला म्हणायचं त्रिमल. तर हे 3 मल आहेत. हे जर तुम्हाला साध्य करायचे असतील तर हे 3 मल आपल्या अंगातून, आपल्या शरीरातून, आपल्या मनातून काढून टाकले पाहिजेत. तर हे 3 मल काय आहेत? तर एक आहे आनव मल. आनव मल म्हणजे मी माझ्या देहापुरतच फक्त सीमित आहे, मी स्वतःला एक व्यक्ती समजतो, मी ह्या समाजापासून, ह्या पुढच्या माझ्या बांधवांपासून, सृष्टीपासून वेगळा आहे, मी आणि माझं अस्तित्व हे पूर्ण वेगळं आहे, हे ज्यावेळी आपण समजतो त्या मायेला, म्हणजे माया आणि माणूस यांच्यामधला जो फरक आहे तो आहे तो आनवमल. पुढचा आहे ते मायामल. मायामल म्हणजे शिव आणि मी वेगळा आहे, मी आणि देव वेगळा आहे, माझं अस्तित्व वेगळं आहे आणि देवळाचं अस्तित्व वेगळं आहे, मी देवळाला देवळामध्ये पाहतो, मी मला माझ्या देहामध्ये पाहतो. ह्या तत्वज्ञानामध्ये, द्वैतमध्ये जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्याला अद्वैताची प्राप्ती होत नाही. आणि त्यामुळं ह्या मायामलापासून आपण जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही. हेही एक तत्वज्ञान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे कार्मिक मल. म्हणजे आपण जे कर्म करतो, आपण ज्या गोष्टी करतो रोज, त्याचं एक कर्माचं तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर प्रत्येकाचं एक प्रतिबिंब तयार होतं. आणि जेवढे कर्माचे प्रतिबिंब तुमच्या देहावर आणि शरीरावर तयार होतील तेवढे कर्माचं प्रतिबल तुम्हाला नेक्स्ट पुढच्या जन्मामध्ये घेऊन जातील. ह्या धर्मातले, ह्या जीवनातली कर्म जर आपण इथं सोडून दिलं नाही, त्या कर्माशी आपण अटॅच झालो, चांगलं केलं तर मी केलं, वाईट केलं तर माझ्यामुळे झालं, हे जोपर्यंत आपण सोडत नाही, ह्या कर्माच्या पूर्ण चक्रामधून आपण बाहेर जात नाही, तोपर्यंत आपण ह्या मोक्षाकडे जाऊ शकत नाही. हे आपलं तत्वज्ञान आहे. अष्टावरण आपलं तत्वज्ञान आहे, पंचाचार आपलं तत्वज्ञान आहे, षटस्थळ आपलं तत्वज्ञान आहे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी त्रिमल काय आहे, एवढं वैविध्यपूर्ण आणि एवढं सुंदर तत्वज्ञान हे फार कमी शास्त्रांमध्ये आणि धर्मांमध्ये सांगितलं गेलेलं आहे, ज्याचा अभ्यास आपण विचारपूर्वक करावा आणि त्याच्यावर आपण त्या मार्गावरून जर आपण अनुसरत गेलो तर नक्कीच आपण त्या मोक्षाप्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो. आता या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण 12व्या शतकात येतो, मुस्लिमांचं आक्रमण झालेलं आहे. 12व्या शतकांमध्ये गेल्या 7,000 8,000 वर्षाच्या कालखंडामध्ये कर्मकांड एवढी बळालेलं आहेत. सगळा समाज जातींमध्ये विभागला गेलेला आहे. शूद्र वेगळे, क्षत्रिय वेगळे, ब्राह्मण वेगळे, यामध्ये एकमेकांवर सगळ्यांचा अत्याचार चालू आहे. अशा त्या 1200च्या दशकामध्ये बसवेश्वर नावाचा एक मोठा व्यक्ती जन्माला येतो. या बसवेश्वरांचे वडील मादिराज हे एक तिथल्याच मठाचे स्वामी आहे. ते तिथं ते सगळ्या परंपरेचं शिकवत असतात. त्यांची आई मादांबिका ही वैरशैव कुलातली आहे आणि त्यांना ज्यांनी दीक्षा दिले ते दीक्षा दिलेले जानवेद मुनी हे उज्जैन या पीठाच्या दीक्षापीठाचे पंचाचार्य आहेत. तर जातवेद मुनींनी बसवांना पहिली दीक्षा दिली, लिंग दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर जातवेद मुनींनंतर बसवांनी लिंग दीक्षा घेऊन त्या लिंग दीक्षेनंतर त्यांनी परत पुढं वीरशैव धर्माला जी ग्लानी आलेली आहे ती ग्लानी संपवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. बसवेश्वरांना माहीत होतं की आपण जर आपला धर्म सोडला, एवढी मोठी आपण जर परंपरा सोडली आणि जर आपल्या समाजामध्ये एवढे सगळे अत्याचार होत आहेत, आपल्या समाजामध्ये एवढे सगळे एकमेकांवर अन्याय होत आहेत, पण या समाजासाठी अन्याय होतात म्हणून मी मुस्लिम धर्म स्वीकारून उपयोग नाही आहे. समाजामध्ये अन्याय होता म्हणून मी हा धर्म सोडून वेगळा धर्म स्थापन करण्यामध्ये काय उपयोग नाही आहे. जर मी धर्म सोडला तर धर्मामुळं समाजाचं किती नुकसान होणार आहे हे आपण पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये बघितलं. तेच तत्वज्ञान, तोच समज बसवेश्वरांनी त्यावेळी दाखवली. बसवेश्वरांचं एक मोठं वचन आहे
त्या वचनामध्ये ते म्हणतात, म्हणजे आता कन्नड मला फारसं येत नाही, म्हणायचा प्रयत्न करीन, पण त्याचा मराठी अर्थ पण मी सांगेन. तर त्या वचनामध्ये बसवेश्वर असं म्हणतात की हाल तोरगे बेल्लद केसरू सक्केरया मरळू तो राजद नवरतरेयंते आद्यर वचन विरलू ಬ್ಯಾರೆ ಬಾವಿ ತೋಡಿ ಉಪ್ಪ ನೀರನ್ನು ಉಂಬವನು विधियंता एन्नमती कुडल संगम देवा. त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या आत्ताच्या गावामध्ये दुधाची नदी वाहते, त्याच्यामध्ये गुळाचा चिखल झालेला आहे, त्याच्यावर अमृताचे फेस आहेत, एवढं सुंदर सगळं वातावरण आहे. हे सगळं माझ्या आदरू वचनम म्हणजे आद्यरू वचनम म्हणजे माझे जे आद्य आहेत, माझे जे पारंपरिक जुने माझे जे सगळे लोक आहेत, माझे जे गुरु आहेत, त्यांनी सांगितलेल्या ह्या तत्वज्ञानाने एवढं छान माझं घर भरलेलं असताना मी वेगळी विहीर खोदून मिठाचं पाणी का पिऊ? ह्याच्यामध्ये काय शहाणपण आहे? हे बसवेश्वरांचं वचन आहे. बसवेश्वरांनी सांगितलं की मला एवढी वीरशैव परंपरा लाभलेली आहे, ज्या वीरशैव परंपरेमध्ये एवढं सगळं तत्वज्ञान सांगितलंय, मोक्षापर्यंत पोहोचण्याचा मला मार्ग सांगितलाय, त्यातल्या काही लोकांच्या, थोड्या लोकांच्या या कर्मकांडांच्या आणि अन्यायासाठी मी हा धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये का जाऊ? असं बसवेश्वरांनी त्यावेळी ह्या वचनामध्ये सांगून ठेवलं. आणि त्याच्यामुळे बसवेश्वरांनी समाजामध्ये जे आपल्याला वीरशैव पंथामध्ये, वीरशैव संप्रदायामध्ये जे आपल्याला इष्टलिंग दिलंय, त्या इष्टलिंगाची पुनर्स्थापना केली, त्या इष्टलिंगाला परत जीवित केलं आणि त्या इष्टलिंगाला परत जीवित करून सांगितलं की मला पूजा करायला तुम्ही ब्राह्मणांची, तुमच्या जंगमांची, तुमच्या देवळाची मला गरज नाही आहे. माझ्या धर्मामध्ये मला सांगितलंय की इष्टलिंग मला पूजन करायचं, मी माझ्या पशी ठेवीन, मी कधीही माझा तो लिंग माझ्या शरीरावर ठेवीन. मला तुम्ही देवळात परवानगी देत नाही यायला, देऊ नका. देव माझ्याकडे आहे, देव माझ्या गळ्यात आहे, देव माझ्या हातात आहे, मी कशाला येऊ तुमच्या देवळामध्ये? हा जो क्रांतिकारी विचार बसवण्णांनी 1200च्या शतकामध्ये त्या मार्गामध्ये केला, त्यांनी समाजाचं पूर्ण एक स्ट्रक्चर बदललं. ज्या समाजामध्ये उच्चवर्णीय, नीचवर्णीय अशा प्रकारचे भेदभाव झालेले होते, ज्या समाजामध्ये अशामध्ये आपल्या लिंगायत धर्मामध्ये वीरशैव, लिंगायत आणि वीरशैव संप्रदायामध्ये सगळ्या प्रकारचे जे लोक आहेत, ज्यांना धर्मातून बाहेर, ज्यांना देवळाची परवानगी नाही आहे, ज्यांना उच्च नीच असं करून बाहेर टाकले, ते सगळे आपल्याकडे आले. आणि तो समानतेचा धर्म बसवेश्वरांनी 1200 सांगितला. त्यांना कळालं की हिंदू धर्माचा जो शुद्ध वीरशैव संप्रदाय आहे, त्या शुद्ध वीरशैव संप्रदायाचं मी जोपर्यंत पुनर्जीवन करत नाही, जोपर्यंत मी या कर्मकांडांना आणि या देवळांना मी बाहेर काढत नाही, तोपर्यंत माझ्या लोकांचं अजिबात संरक्षण होणार नाही, माझ्या लोकांची प्रगती होणार नाही. आणि त्याच्यासाठी बसवेश्वरांनी परत वीरशैव धर्माची स्थापना केली. याच्यामध्ये समानता, स्वातंत्र्य या सगळ्या धर्तीवर त्यांनी ते स्थापना करून नवीन धर्माचा, नवीन संप्रदायाचा त्यांनी आपल्याला एक आवाज दिला. अशा प्रकारच्या या धर्मामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे की धर्मो धारयती प्रजाहा, म्हणजे धर्म हे प्रजेचं आचरण करतो. पण वीरशैव संप्रदाय, वीरशैव तत्वज्ञान हा हिंदू धर्मातला सगळ्यात पुढारलेला सेक्ट आहे. आपल्यामध्ये वीरशैव लिंगायत धर्मामध्ये, वीरशैव लिंगायत संप्रदायामध्ये दुसरं तत्वज्ञान मानलंय की सधर्म हा सर्व लोकान उपकाराय कल्पते, म्हणजे फक्त तो प्रजेचं रक्षण करणारा धर्म नाही आहे, तर लोकांवर उपकार करणारा, लोकांना एकत्र करणारा, लोकांना समाजाला बांधणारा असा हा महान वीरशैव संप्रदाय आहे, असा हा महान वीरशैव लिंगायत संप्रदाय आहे. आणि अशा सगळ्या धर्माचा, या सगळ्या तत्वज्ञानाचा आपण भाग आहोत. आणि म्हणून आपला धर्म हा मानवतेचा धर्म आहे. म्हणून आपण म्हणतो की मानवता धर्माचा विजय असो, आणि म्हणूनच आपण म्हणतो की धर्मानेच मानवाला शांती मिळते आणि धर्मानेच विश्वाला शांती मिळते. या वैदिक तत्वज्ञानाचा, हिंदू तत्वज्ञानाचा उद्घोष करणारा वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपण जन्माला आलो, याचा आपल्याला अभिमान असावा. आणि असा अभिमान बाळगून आपल्या राष्ट्राच्या, आपल्या समाजाच्या आणि आपल्या सर्व बांधवांच्या उन्नतीसाठी आपण असेच प्रयत्न करू आणि असेच एकत्र येऊन या देशाला आणि राष्ट्राला पुढे नेऊ. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो.